शुरुआत की थी, 10 रनों का ही हालांकि योगदान दिया था, लेकिन जो एक प्लेटफॉर्म चाहिए था मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के लिए वो उन्होंने ज़रूर दिया था। पावर प्ले में अच्छे शॉट्स लगाए थे, एलबीडब्ल्यू के रूप में आउट हुए थे। मानव स्ट्राइक लेने की तैयारी में, और ज़्यादातर हम देखते हैं कि अच्छे ऑलराउंडर्स है पीसी टीम के पास। मानव, साहिल दोनों अच्छी गेंदबाजी भी कर लेते हैं। विनय उनके प्रमुख ऑलराउंडर है, साथ में विजय जो सीनियर खिलाड़ी है, मयूर पाटिल एक से बढ़कर एक खिलाड़ी, लेकिन विपक्षी टीम में भी कुछ कम नहीं है खिलाड़ी। सुरेश पारदी इनफॉर्म गेंदबाज, पहली गेंद लेकर बेहतरीन गेंद, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली, अपील हुई और आउट। पहली गेंद पर करारा झटका, कॉट बिहाइंड आउट होते हुए बल्लेबाज। तिसरा अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी झेल प्राप्त केला अजय पारदीने आणि या स्पर्धेतील 7वी विकेट्स आहे सुरेश पारदीच्या नावावरती। काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे आणि काय जबरदस्त चेंडू पाहिला आपण। चेंडू पाहिले तर बाहेरच्या दिशेने मात्र कट झाला आणि हलकासा किस चेंडूने मात्र त्या ठिकाणी बॅट्सचा घेतला आणि मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र मानवला मैदान सोडावं लागलं। नए बल्लेबाज विजय पाटिल थोड़ा जल्दी आए हैं बैटिंग करने के लिए, उनको भी लगभग खोल दिया सुरेश पारदी ने। क्या कमाल की बॉलिंग हो रही है, एक स्लिप भी तैनात की गई है और सही सोच है मैं समझता हूँ जामुलपाड़ा के कप्तान की। और ये सोच तो सुरेश पारदी की है हम कह सकते हैं, क्योंकि वही तो सबसे सीनियर खिलाड़ी है। उनको पता है कि कौन से बल्लेबाज के सामने किस तरह की गेंदबाजी करनी है और किस तरह का फील्ड प्लेसमेंट लेना है। हमेशा आक्रामक सोच रखते हैं सुरेश पारदी। आज का उनका ये तीसरा मैच है, तीसरा ओवर कर रहे हैं और सिर्फ 2 रन खर्च किए हैं, 7 विकेटें सुरेश पारदी के खाते में। विजय ने भी आज कमाल किया है, लेकिन इस बार मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और विजय पाटिल का काम तमाम। एक और विकेट झटक लिया है सुरेश पारदी ने। टूर्नामेंट में सुरेश पारदी के नाम। असं वाटतं की विकेटची भूक लागलेली आहे, अजून ती भूक पूर्ण झाली नाहीये सुरेश पारदीची असं दिसून येतोय। कारण जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट्सवर मात्र नक्कीच पूर्णपणे फोकस केला आहे सुरेश पारदीने। आज पूर्ण दिवसाचा आपण खेळ पाहिला तर आणि आतापर्यंत 8 विकेट्स आणि फक्त 3च धावा। आताचा अजय तू उल्लेख केलास की तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश पारदी खेळतो आणि त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3च धावा दिवसभरामध्ये मात्र या ठिकाणी त्यांनी खर्च केलेले आहेत। हा फटका चांगला आहे, अतिशय देखणा फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र स्टॉप केलं। अमितचा हा चांगला फटका पाहायला मिळाला, जोपर्यंत चेंडूची फेकी होत होती तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आता मात्र या ठिकाणी पीसी संघाचं अकाउंट मात्र ओपन होतोय। 2 गडी बाद 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। बहुत ही बढ़िया शॉट था अमित के बल्ले से, थोड़ा सा रूम बनाया था उन्होंने, उछाल लेती हुई गेंद थी और उस उछाल को अच्छी तरह से काउंटर करते हुए खेला था इनफील्ड के ऊपर से। हालांकि डीप में अच्छा एफर्ट भी देखने को मिला, 2 रनों से खाता खुला है। इस बार स्विंग किया ऑन साइड में, डिप स्क्वायर लेग की तरफ फील्डर है, वहां पर कैच की कोशिश, बहुत ही बढ़िया प्रयास। कैच तो नहीं लपक पाए, लेकिन निश्चित रूप से जो एफर्ट देखने को मिला वो लाजवाब। और 2 रन बचाए मेरे ख्याल से फील्डर ने, ये बाउंड्री भी हो सकती थी। जबरदस्त क्रिकेट। नक्कीच शिवनाथचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। विशाल पाटील आलेला आहे या महत्त्वाच्या मॅच मध्ये, कारण पहिल्या 2 मॅच मध्ये मात्र काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु पहा नक्कीच विशाल ठाऊक आहे की आपला संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये आहे आणि आपली नक्कीच कुठेतरी संघाला गरज आहे। आणि काय जबरदस्त त्याचा मात्र त्या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळाला,
2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत, परंतु फलंदाजाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 4 धावा धाफलकावर पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी भरपूर वेगवान होता. चेंडू थोडंसं खाली सुद्धा राहिलं आणि मात्र अजून एक सफल षटकाची सुरेश भारतीच्या समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर 2 विकेट्स प्राप्त केले सुरेश भारतीने आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. चांगली सुरुवात. बेहतरीन कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे हैं पूरे टूर्नामेंट में सुरेश पारदी आज। पहले मैच में 3 विकेटें, कोई रन नहीं दिया। दूसरे मैच में भी 3 विकेटें, 2 रन केवल खर्च किए थे। इस मैच में 4 रन देकर 2 विकेट्स। और सबसे अच्छी बात कि कोई भी अतिरिक्त रन उन्होंने खर्च नहीं किया, कोई भी वाइड या नो बॉल नहीं की है। पूरे कंट्रोल के साथ, नियंत्रण के साथ गेंदबाजी और बहुत ही धारदार गेंदबाजी सुरेश पारदी की इस लेट संजय पाटिल मेमोरियल कप 2022 में। दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। 4-4 ओवर का ये क्वार्टर फाइनल मुकाबला है। जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचेगी और एक इनाम तो उस टीम का पक्का हो जाएगा। इसलिए कुछ ज़्यादा ही महत्व है इस मैच को। और पूरे दिन भर जो मेहनत आपने की है वो ऐसे ही आप ज़ाया नहीं होने देना चाहेंगे। ज़रूर खेल है क्रिकेट का, एक ही टीम जीतने वाली है, लेकिन उम्मीद यही है कि घनघोर संघर्ष हो गेंद और बल्ले के बीच में। हो नक्कीच जीत आणि हार नक्कीच क्रिकेट खेळामध्ये आपण नेहमीच पाहतोय, परंतु सामना मात्र नक्कीच या ठिकाणी रोमांच स्थितीमध्ये जाईल त्यात काही शंका नाही. आणि त्यासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी पीचे संघाने मात्र हवी ती धावसंख्या मात्र नक्कीच उभी करावी लागेल आणि इथून मात्र प्रयत्न असेल विनय आणि त्याच्या सोबतीला आहे नवीन बॅटर पाहतोय आपण. फटक्यात चांगला पाहायला मिळतो, अगदी स्वीट साऊंड इथे मात्र पाहायला मिळाली. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली विशाल पाटीलकडनं. जिथे एकेरी धाव होती तिथे मात्र दुहेरी धावेमध्ये रूपांतर केलं आणि हे इथून मात्र नक्कीच या ठिकाणी सुरू ठेवावं लागेल. तर मोठे फटके येत नसतील तर नक्कीच सिंगल डबलवर मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. साहिल आणि अमित हे 2 बॅटर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अजूनही विनयचं येणं बाकी आहे. जी हाँ, और टीम ये चाहती थी पिसे की विनय पहले ओवर में बैटिंग के लिए ना आए। डेथ ओवर्स में वो अच्छा योगदान दे सकते हैं। इस बार रनआउट का मौका था, मिसफील्ड हुआ एक्स्ट्रा कवर पर और मौका गवा दिया है वहाँ पर फील्डर ने। निश्चित रूप से विकेट मिल सकता था, क्योंकि स्ट्रोक खेलने के बाद रन लेने का बिल्कुल भी इरादा नहीं था बैट्समैन का। लेकिन साहिल काफ़ी आगे निकल गए थे, बल्कि अमित काफ़ी आगे निकल गए थे। नॉन स्ट्राइकर सेंड से वो सीधा स्ट्राइकर सेंड तक पहुंच ही गए थे और दोनों बल्लेबाज लगभग एक ही सिरे पर थे। ऐसे में सफाई से फील्ड करते खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर तो ज़रूर मौका बन सकता था, लेकिन विकी द्वारा मिसफील्ड हुआ और उसका लाभ मिला है पिसे टीम को। सिंगल यहाँ पर पूरा, रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रनों पर। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है, लेकिन वापसी करना जानती है प्रिंस 11 पिसे टीम। ऑन फील्ड, ऑन साइड की जो फील्ड है उसको कस लिया गया है। ज़्यादा प्रोटेक्शन ऑन साइड में, मिस इट। गेंद हवा में, गेंद के नीचे है खिलाड़ी और अमित का काम तमाम। बढ़िया कैच।
ती विनयवर मात्र भरपूर अपेक्षा होत्या, परंतु विनय पहा पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी मोठा फटका त्यांनी खेळण्याचा प्रवास केला आणि मात्र नक्कीच कौतुक करेल मी शिवनाथचं. रनिंग हॅड कॅच तिथे पाहायला मिळाली आणि नक्कीच कौतुकापस कामगिरी पाहायला मिळाली. मोठी विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावली पिछे संघाने. सलग आपण जर पाहिलं तर चौथा धक्का या ठिकाणी लागत असताना आणि बॅटिंग आपण जर पाहिलं का तर नक्कीच आतापर्यंत 4 गडी गमावली आहे, परंतु त्यापैकी 3 फलंदाजांनी खातं सुद्धा उघडलं नाहीये. ही एक चिंतेची बाब आहे अजय. और किसी भी बल्लेबाज ने पार्टनरशिप बनाने का प्रयास नहीं किया है। आते ही बड़े बड़े प्रहार करने की कोशिश में बल्लेबाज आउट हुए हैं। थोड़ा सा संयम भी कभी कभी बरतना बहुत ज़रूरी होता है जब अच्छी गेंदबाजी आपके सामने होती है। और इस बार खेलने का प्रयास नहीं, लेग स्टंप के थोड़ी बाहर रही, वाइट का इशारा अंपायर द्वारा। स्कोर में इजाफा 8 रन अब 4 विकेटों के नुकसान पर। पीयूष को एक बार फिर से मौका मिला है। पिछले मैच में हमने चर्चा की थी कि इनको लगातार मौके मिल रहे हैं और जब आपको मौके मिलते हैं तो चुनौती भी रहती है, हीरो बनने का भी मौका आपके पास होता है। और खड़े खड़े लॉफ्ट किया है डाउन द ग्राउंड, लेकिन सीधे फील्डर के हाथों में। एक और अच्छा कैच, एक और विकेट, एक और बैट्समैन आउट। दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी चांगला क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालं, परंतु पहा एक उच्च लेवलची गोलंदाजी आपण पाहतो या जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून. त्याचमुळे मात्र नक्कीच फलंदाज मात्र या ठिकाणी स्ट्रगल करतात आणि या खास वैशिष्ट्य म्हणजे कॅचिंग खूप चांगली पाहायला मिळते. इथे मात्र उजव्याच्या बाहेर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा पाहतोय आपण. अतिरिक्त धाव इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अतिरिक्त सौजन्याने आता मात्र धावसंख्या 9 या आकड्यावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. अभी तक आधे ओवर्स भी समाप्त नहीं हुए हैं और आधे खिलाड़ी पेविलियन में लौट चुके हैं। पूरे ओवर्स खेलने का प्रयास करना होगा। लोकल टॉस उछाल दिया, इस बार एक और कैच बन सकता है। ओह बढ़िया कोशिश, लेकिन इस बार कैच ड्रॉप। थोड़ा सा मुश्किल अवसर था, काफ़ी आगे दौड़ना पड़ा था वहाँ पर फील्डर को। एफर्ट बहुत अच्छा था लेकिन कैच ड्रॉप हुआ है। 2 रन के बारे में बैट्समैन सोच रहे थे, लेकिन अंपायर बता रहे हैं कि यहाँ पर अब मौका नहीं है, एक ही रन आपको मिलेगा। और अब जाकर ये दूसरा ओवर समाप्त होता हुआ, एक और सफल ओवर की समाप्ति। रन संख्या 10, 5 विकेटों के नुकसान पर प्रिंस 11 पिसे। पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 4 धावा आल्या होत्या सुरेश पारधीच्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर शिवनाथने दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट प्राप्त केल्या आणि 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 10 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी विशाल पाटील आपल्या षटकाची सुरुवात करेल. मित्रांनो, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत तुम्ही पाहता क्वार्टर फायनलची मॅच प्रिन्स 11 पिसे विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. आणि पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये मात्र प्रवेश करेल. सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर नक्कीच कुठेतरी वर्चस्व आपल्याला जांभूळपाडा संघाचं पाहायला मिळत आहे, कारण 5 गडी पिसे संघाने गमावलेले आहेत. 2 षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे आणि फक्त 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील लॉंग रनरच्या साहाय्याने ओव्हर द विकेटने षटकात सुरुवात करतोय. ओहो, पहिला चेंडू अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली आणि पहिला चेंडू फुल्लर लेंड होता. सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॉलर पास ड्राईव्ह, परंतु स्वतः गोलंदाज विशाल पाटीलने मात्र चेंडूला थांबवलं आणि डॉर्च चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली. सेकंड राउंड के मैच में भी कुछ इस तरह की हालत हुई थी। देवरुंग के विरुद्ध पहले बैटिंग करते हुए पहले 2 ओवर्स में सिर्फ 8 रन आए थे, 3 खिलाड़ी भी आउट हुए थे। उसके बाद विजय ने बढ़िया वापसी कराई थी। इस बार मिस हिट गेंद हवा में और बहुत ही अच्छा कैच। एक और विकेट यहाँ पर गवा दिया है, लेकिन रिव्यू की मांग की गई है बल्लेबाज द्वारा। डीआरएस का इस्तेमाल। तो देखना है कि अब तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। ऑनफील्ड अंपायर का निर्णय तो फेयर डिलीवरी है। बल्लेबाज ने ऑनफील्ड अंपायर के फैसले को चुनौती दी है। ऑनफील्ड अंपायर का निर्णय।
यस, बल्लेबाज ने रिव्यू लिया है। ऑन फील्ड अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी है, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम ने यहाँ पर डीआरएस लिया है। नक्कीच प्रत्येक संघाला पर इनिंग वन रिव्ह्यू आहे भीमरसाठी आणि नक्कीच त्याचा वापर मात्र या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे आणि नक्कीच पंचांचं असं म्हणणं आहे की फलंदाज थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी आणि तेच मात्र नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. एक्झॅक्टली पाहूया काय घडलं आहे त्या ठिकाणी. जो काही निर्णय येईल तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. थोड़ा सा समय यहाँ पर लेते हुए तीसरे अंपायर, महत्वपूर्ण मैच है, महत्वपूर्ण डिसीजन है और सही निर्णय का आना बहुत ज़रूरी। यहाँ पर टेक्नोलॉजी है तो उसका भी इस्तेमाल किया जा रहा है, लेकिन अभी तक जो बल्लेबाजी रही है वो काफ़ी निराशाजनक। बार बार यदि टॉप ऑर्डर के बल्लेबाज इस तरह की गलतियाँ करेंगे तो फिर मैच जीतना उतना आसान काम नहीं है। और तीसरे अंपायर का निर्णय है फेयर डिलीवरी, यानी कि बैट्समैन आउट। योग्य निर्णय, कारण फलंदाज थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी आणि ज्यावेळी एखादा फलंदाज नक्कीच स्टेप आउट करतोय त्यावेळी मात्र नक्कीच भीमरची थोडीशी संभावना कमी आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्याचमुळे मात्र फलंदाज मयूर पाटील पुन्हा एकदा मात्र निराश पावलाने माघारी परततोय. लागणारा 6वा धक्का या ठिकाणी प्रिन्स इलेव्हन पीसी संघाला आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर पाहतोय. नवीन बॅटर येतोय सोनू. सोनू आता मात्र तुझ्यावर भरोसा आहे ते म्हणजे पिशा संघाचं. जर नक्कीच या ठिकाणी चांगली बॅटिंग केली तर मात्र फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज नक्कीच उभे करू शकतात. एकाकडे आपण जर पाहिलं तर साहिल अजून मात्र एक प्रमुख फलंदाज म्हणून अजून खेळपट्टीवर ठाम मांडून आहे, कारण सलामीला आला होता आणि आता मात्र नक्कीच साहिलला सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील, कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 10 धावा धावफलकावर आणि अजूनही मात्र या पहिल्या डावामध्ये 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तो उस हिसाब से देखा जाए तो योगी अभी भी काफ़ी गेंदे बाकी है, 10 गेंदे, लेकिन विकेटें कम है। अक्रॉस द लाइन खेला है, यहाँ पर एक से ज़्यादा रन्स नहीं लेना चाहेंगे बल्लेबाज, क्योंकि साहिल को स्ट्राइक पर लाने का प्रयास, सलामी बल्लेबाज है साहिल और साहिल के कंधों पर अब बड़ी जिम्मेदारी है। क्या वो काउंटर अटैकिंग पारी खेलकर एक फाइटिंग टोटल की तरफ अपनी टीम को लेकर जा सकते हैं। स्कोर इस समय 11 रन 6 विकेटों के नुकसान पर। 9 गेंदें बची है और ज़्यादा से ज़्यादा गेंदें साहिल खेलते हैं, कुछ बड़े हिट्स लगाते हैं तो ज़रूर 25-30 के आसपास लेकर जा सकते हैं किसी टीम के टोटल को। इस बार पटकी हुई गेंद वाइड घोषित कर दिया है अंपायर ने, कुछ ज़्यादा ही पटकने का प्रयास, 1 फॉर दी ओवर का भी इशारा करते हुए अंपायर। हो नक्कीच, कारण यापुढे आता मात्र नक्कीच बाउन्सर चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाज विशाल पाटील हाताळू शकणार नाही. हाताळू शकतोय परंतु नक्कीच त्यासाठी तुम्हाला नक्कीच कंट्रोल नक्कीच त्या चेंडूवर मात्र ठेवणं गरजेचं असेल. अतिरिक्त धाव इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली गेली. ओहो, या ठिकाणी यष्ट्या दाखवल्या साहिलने आणि त्या यष्ट्या वाकवल्या विशाल पाटीलने. डाबी यष्टी गोल आणि मात्र या ठिकाणी धक्का क्रमांक 7 वा लागत असताना प्रिन्स इलेव्हन पीसी संघाला. ऐसे लगता है कि इसी की कमी रह गई थी इस पारी में। कैच के रूप में तो बल्लेबाज आउट हो ही रहे थे, लेकिन अब तो क्या हुआ कि बल्लेबाज ने स्ट्रोक खेलने का भी प्रयास नहीं किया, गेंद को जाने का रास्ता दिया। कहावत तो ये है कि आ बैल मुझे मार, लेकिन यहाँ पर आ बैल नहीं, आ बॉल मुझे मार। पैरों के पीछे से काम तमाम हुआ है साहिल का। लाइन को जज ही नहीं कर पाए, उनको लगा कि शायद लेग स्टंप के बाहर होगी गेंद, लेकिन नहीं, सीधे लेग स्टंप को जाकर टकराई गेंद और 7वें विकेट का पतन। बिकट परिस्थिती आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये, ज्याप्रमाणे आता उंट पाण्यासाठी तडपडतोय वालवंटामध्ये आणि त्याच अनुषंगाने आता मात्र पीसी संघ या ठिकाणी या धावांसाठी मात्र तडपडत असताना सुरुवात खराब पाहायला मिळाली आणि त्यासच मात्र या ठिकाणी फायदा गोलंदाजाने उचलला. इथे मात्र पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न आणि पहा इथे सुद्धा एक संधी होती. डायरेक्ट हिट जर या ठिकाणी करण्यात आलं असतं तर मात्र चित्र वेगळं असतं. कदाचित सोनूला मात्र माघारी जावं लागलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. दोन्ही फलंदाज सुस्थितीत आहेत. धावसंख्येकडे आपण लक्ष पुन्हा एकदा वेधूया.
7 गडी बाद 13 परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजांना 7 मिळते ते म्हणजे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची अतिशय जबरदस्त खेळ आतापर्यंत श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. इस बार ऑन साइड में घुमाना चाहते थे, गेंद जा रही है स्लिप कॉर्नर में, वहां पर फील्डर मौजूद जरूर है लेकिन सफाई से रोक नहीं पाए थे अजय पारदी, जिसके चलते एक रन लेने का मौका. लेग बाइट्स का इशारा अंपायर द्वारा और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ. प्रिंस 11 पी से टीम टॉस हारकर पहले बैटिंग कर रही है इस क्वार्टर फाइनल मैच में, लेकिन पूरी तरह से बैकफुट पर 14 पर 7. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये विशाल पाटीलनी धावा खर्च केल्या 4. काय जबरदस्त इकॉनॉमिक गोलंदाजी या ठिकाणी तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागतील, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि प्रत्येक गोलंदाजीने वैशिष्ट्य म्हणजे विकेट्स या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. सुरेशने 2 विकेट्स प्राप्त केल्या, त्यानंतर शिवनाथने एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 गडी बाद केले आणि विशाल पाटीलने एका षटकाच्या स्पेलमध्ये 2 गडी बाद केले. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र भावेश पारधी पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी साकारेल. 14 धावा फलकावर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी चांगली फाईट पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी फलंदाजाने निराश केलं आणि आता मात्र कुठेतरी जो निर्णय स्वीकारला होता बॅटिंग करण्याचा तो मात्र कुठेतरी आता मात्र आपण चुकीचं म्हणू शकतो या शेवटच्या सामन्यामध्ये पीसी संघाच्या वतीने. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. जामुलपाड़ा के गेंदबाजों की हर मैच में उनके ओर से बहुत अच्छा कलेक्टिव बॉलिंग एफर्ट देखने को मिला है. पूरी लंबाई की गेंद जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए और बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए बोल्ड हो गए. वाटते की आज दिवसभर नक्की तुमची आम्हाला चांगली साथ मिळाली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या आणि 2 धाबडी संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते आपल्याला 16 धावा. 8 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. यानी कि ऑल आउट होने का खतरा है. अभी भी 4 गेंदों का खेल पारी में बचा हुआ है और गेंदबाज भवेश की कोशिश यही होगी कि जो बचे हुए 2 विकेट्स है वो भी यहाँ पर चटकाए जाए. अगली गेंद शॉट गेंद, इस बार पुल कर दिया है, फील्डर है पीछे लेकिन कोई मौका नहीं. बेहतरीन टाइमिंग और ये 6 रन. जरूर एक फाइट बैक करने का मौका बन सकता है पीसी टीम के पास. हो नक्कीच आणि तोच प्रयत्न इथून मात्र या ठिकाणी या सुदेशचा असेल, कारण 3 चेंडूमध्ये अजूनही जर 5-6 किंवा 7-8 धावा जर घेण्याचा प्रयत्न जर झाला तर नक्कीच 30 पर्यंत मात्र पीसी संघ पोहोचू शकतो. आणि नक्कीच जर 30 पर्यंत जर हा संघ जर पोहोचला तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे आणि नक्कीच चांगली मॅच खेळणारे संघाला पाहायला मिळू शकेल. चला जांभूळपाडा संघ तुम्हाला नक्कीच खेळ सुरू करायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. इस क्वार्टर फाइनल मुकाबले का पहला छक्का सुदेश के बल्ले से. 10वें नंबर पर आए हैं सुदेश, लेकिन ऐसे लगता है कि टॉप ऑर्डर के बैट्समैन ने स्ट्रोक खेला है. शॉर्ट पिच गेंद मिली उनको, बहुत अच्छे पोजीशन में आकर पुल किया
और बिल्कुल परफेक्ट टाइमिंग के साथ खेला हुआ पुल शॉट था 6 रनों के लिए। नाही एवढं आश्चर्य होण्याची काही दाट शक्यता नाही. अजय बुमराहने सुद्धा एक षटकार लगावला तर तुला सुद्धा आठवत असेल वन डे क्रिकेटमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहतो आपण. ऑनसाइड एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र घातकीय प्रयत्न. तर नक्कीच चेंडू तर व्यवस्थित कॅरी झाला असता तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी संधी निर्माण होती, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. आणि आता मात्र धावा कशा येतात हे माहिती नाहीये. पिची संघाला धावांची आवश्यकता आहे. तुम्ही फक्त धावा धावा आणि धावा हे दृश्य नक्कीच त्यांच्या समोर आता मात्र पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. एक मोठा फटका 30 चा आकडा नक्कीच इथे मात्र पाहायला मिळू शकेल. जी हाँ, उसी की कोशिश में है बल्लेबाज, लेकिन बढ़िया गेंद इस बार, अच्छी रफ्तार थी सुरेश पारदी द्वारा, गलती। ये डॉट बॉल होनी चाहिए थी, लेकिन विकेट कीपर के हाथ से निकली गेंद सीधे डिक्लेयर जोन में। एक एक रन बेशकीमती है, बड़ा मुकाबला है। कल भी कहीं ना कहीं थोड़ा सा हल्के में लेने की कोशिश हुई थी, चेस करते हुए खासतौर पर बापगांव के बल्लेबाजों द्वारा, और उसी का नतीजा ये हुआ कि आखिरकार उनको मैच से हाथ धोना पड़ा। अंतिम गेंद शेष है इस पारी की, सामना करेंगे सुदेश। और पिच गेंद, बहुत ही बेहतरीन ड्राइव, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है। वाइडिश लॉन्ग ऑफ पर 2 रन लेना चाहेंगे यहाँ पर। सुरेश के हाथों में गेंद पहुंची है, डायरेक्ट हिट लगा उनका और बैट्समैन रन आउट। लेकिन अच्छा प्रयास सुदेश का, तारीफ करनी होगी उनकी। दबाव की स्थिति में कुछ अच्छे शॉट्स लगाए उन्होंने, एक छक्का भी आया उनके बल्ले से। तो इस तरह से पारी यहाँ पर समाप्त होती हुई। अंतिम गेंद पर एक ही रन मिला है। कुल रन संख्या 26, 9 विकेटों के नुकसान पर, यानी कि सेमीफाइनल में पहुंचने के लिए 4 ओवर्स में 27 रन बनाने होंगे श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम को। संघाच्या समोर आजच्या दिवसातील तुम्ही या शेवटची लढत पाहता, क्वार्टर फायनलची लढत आहे. उद्या ठीक सकाळी 9 वाजता खेळाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना तुम्ही पाहणार आहात भावेशपूट किरवली विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट वालचिन संघ. दोन्ही संघांना जी वेल दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. त्यानंतर दुसरा सामना असणार आहे जय मल्हार स्पोर्ट किरवली विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. त्यानंतर तिसरा सामना असणार आहे चिराग 11 आमणे विरुद्ध संजय स्पोर्ट सावध संघ, अर्थात आयोजक संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चौथी लढत असणार आहे पहिल्या फेरीतील जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट नानकर. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात जानू स्पोर्ट इताडे विरुद्ध MD स्पोर्ट आमनेपाडा. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि उद्या माजी सभापती चषक अर्थात बालगोपाल सोनालेपाडा संघाची ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आणि ती स्पर्धा सुद्धा असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे. त्या स्पर्धेचं उद्या लाईव्ह लॉट्स याच ठिकाणी पाडण्यात येणार आहेत. जर असोसिएशनमधील कुठल्या संघांना जर नक्कीच त्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा नसेल तर त्यांनी आज रात्रीपर्यंत नक्कीच तुम्ही आयोजकांकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या स्पर्धेला मात्र कुठल्या प्रकारचा गालबोट लागणार नाहीये याची सर्व असोसिएशनच्या संघांनी नोंद घ्यायची आहे. खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है। मयूर के हाथ में गेंद नजर आती हुई,
बहुत इंपॉर्टेंट ओवर रहेगा पहला ओवर। 27 रनों का छोटा सा टारगेट है जामुलपाड़ा टीम के सामने। सलामी बल्लेबाज अजय पारदी और उनके साथ सुरेश पारदी। सुरेश का दिन गेंद के साथ तो बहुत ही लाजवाब रहा है। 8 विकेटें 3 मैचेस में उनके खाते में। बल्ले से भी चाहेंगे कि कुछ रन्स बनाए इस मैच में। अजय पारदी स्ट्राइकिंग एंड पर नजर आते हुए पहली गेंद, और पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर फेंकी हुई। जितनी अच्छी गेंद थी उतना अच्छा स्ट्रोक ऑन ड्राइव करते हुए सिंगल पहली गेंद पर। खाता खुलता हुआ अजय पारदी का और जामुलपाड़ा टीम का। मिस्टर राजू पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु चांगला चेंडू पाहिला आपण मयूर पाटीलकडनं. पहिलाच चेंडू पाहिला तर ती विकेट टू विकेट लेंथ आपण पाहिली आणि चांगला खेळ, चांगला फटका तिथे मात्र अजय पाटील पारदीकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तर पहिल्याच चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी खातं ओपन केलं. संघाचं सुद्धा मात्र अकाउंट मात्र त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं. आणि आता मात्र सुरेश पारदी पाहूया कशा प्रकारची इनिंग मात्र या आजच्या अंतिम सामन्यामध्ये मात्र साकारेल. फुलटॉस चेंडू होता. एज लागल्यानंतर मात्र चेंडू डिक्लेअर झोनमध्ये मात्र या ठिकाणी जाऊन स्थिरावतोय. सुरेश बाटमधून पाहिली एक धाव. दोन्ही फलंदाज आता मात्र एकेरी धावेवर खेळत असताना संत सुरुवात आहे, परंतु सावध सुरुवात आपण म्हणू शकतोय. और अति सावधानी खतरनाक होती है, पहले क्वार्टर फाइनल मैच में हमने देखा है। लेकिन ये जो बल्लेबाज है, खासतौर पर अजय पारदी, तो कभी भी खामोश नहीं रहते हैं। वो हमेशा अपना स्वाभाविक खेल खेलना पसंद करते हैं, बड़े हिट्स लगाने के लिए जाने जाते हैं। लेकिन एक मौका भी देते हैं वो हमेशा गेंदबाजों को उनको आउट करने का, तो उसका फ़ायदा उठाना होगा यहाँ पर। पहले ओवर में कुछ विकेट्स मिलते हैं तो ज़रूर रोचकता पैदा हो सकती है खेल में। मयूर में वो क्षमता ज़रूर है। कदमों का इस्तेमाल बिल्कुल हाफ वॉली में लेकर ड्राइव किया बॉलर के सिर के ऊपर से, लाजवाब शॉट, 4 रन। अगदी डान्सिंग ट्रॅक शॉट पाहायला मिळाला. पावलांचा वापर केला, सरळ बॅटने लॉफ केला. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मात्र ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला आणि पूर्णपणे क्षेत्र खाली होतं. आणि असं वाटतं की अजय एखादा फोटो शूटसाठी मात्र ही पोस्ट दिली असावी, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. परंतु जबरदस्त फटका 4 धावांसाठी. जी हाँ, कदमों का इस्तेमाल कैसे किया जाता है और कैसे आदर्श पोजीशन में आकर ड्राइव्स लगाए जाते हैं, उसका उत्तम उदाहरण इस बार फुल पर लेकर खेल दिया है। ऑन साइड में फिर से गैप ढूंढा है, एक और चौका। या फलंदाज तुम्ही जास्त वेळेला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकत नाहीये, कारण या फलंदाजाला याच फटक्यांसाठी ओळखला जातोय. त्याचं नाव आहे अजय पारदी. पहिला चौकार, पहिला सरळ बॅटने लॉफ केला होता लॉंग ऑनकडे आणि हाफ चेंडू पाहू शकाल. फुलटॉस होता, त्याला मात्र नक्कीच आडव्या पट्ट्याने मात्र मिडविकेटच्या दिशेने मात्र या ठिकाणी पाठवलं. या ओव्हरमध्ये येणारा सलगता दुसरा चौकार. तो मैच को जल्द से जल्द समाप्त करने की कोशिश अजय पारदी की स्पष्ट रूप से नजर आती हुई। उन्होंने अपने इरादे पूरी तरह से जाहिर कर दिए हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 2 क्लास स्ट्रोक्स उनके बल्ले से। पहले बिल्कुल डाउन द ग्राउंड चौका लगाया, उसके बाद मिड विकेट की दिशा में चौका। स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के, मात्र 27 रनों का टारगेट है। जिस तरह की गेंदबाजी की थी पावर प्ले के ओवर में देवरुंग के विरुद्ध मयूर पाटिल ने, करिश्माई बॉलिंग, उसी तरह की बॉलिंग की कहीं ना कहीं इस मैच में सही मायनों में आवश्यकता है, लेकिन वैसी गेंदबाजी देखने को नहीं मिल रही है। फिर से हाफ वॉली में लेकर ड्राइव कर दिया है, एक और लाजवाब शॉट, एक और बेहतरीन स्ट्रोक, 4 रन और। नक्कीच लगातार ज्यावेळी एखादा संघ ज्या मॅचेस खेळतो त्यावेळी नक्कीच त्यांची ऊर्जा थोडीशी वाया जात असते आणि नक्कीच त्याचा सुद्धा मात्र कारण असू शकेल, कारण थोडीशी आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्की थोडीशी थकवा नक्कीच जाणवतो या. आणि त्याचमुळे मात्र ज्या खेळाची आपण अपेक्षा केली होती पिछे संघाच्या खेळाडूंकडनं, त्या अपेक्षेनुसार मात्र तसा खेळ पाहायला मिळाला नाहीये. जी, आपकी बात से मैं सहमत हूँ, वो भी एक कारण हो सकता है, लेकिन एक्सक्यूज नहीं आप देख सकते हो, बहाना नहीं बना सकते हो। इस बार बढ़िया गेंद थी, फिर से कदमों का इस्तेमाल और गेंद पीछे डिक्लेयर जोन में जा रही है, लेकिन बल्लेबाज निकल पड़े हैं, बोल्ड हो गए बैट्समैन। जी हाँ, यहाँ से हम जहाँ से देख रहे हैं थोड़ा सा मतलब समझ में नहीं आता है कभी कभी, क्योंकि बिल्कुल स्क्वायर ऑफ द विकेट हमारा कमेंट्री बॉक्स है, सामने कमेंट्री बॉक्स की आदर्श पोजीशन होती है, लेकिन ग्राउंड की कुछ लिमिटेशंस है, हम भी समझ सकते हैं। ज़रूर दर्शक अच्छी तरह से देखते हैं स्क्रीन पर, जीटीसी लाइव पर, क्योंकि जीटीसी लाइव का जो टेलीकास्ट होता है वो बहुत ही लाजवाब होता है। बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जिन्हें कहा जाता है जीटीसी लाइव। विकेट का पतन हुआ है, लेकिन अजय ने अपना काम बखूबी से निभाया। 3 चौके लगाए पहले ही ओवर में, आउट होकर पेविलियन में लौटते हुए। ओवर भी समाप्त हुआ है, स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच तिन्ही जर आपण जर अजयचे चौकार जर पाहिले तर नक्कीच वारंवार पाहण्यासारखे होते. अतिशय जबरदस्त मात्र टायमिंगच्या बॉलावर मात्र त्या ठिकाणी चांगले गॅप सिलेक्शन त्याच्या
त्या फटक्यांमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचमुळे आपण पाहतो की पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी नक्कीच गमावलाय, परंतु चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये. पण टार्गेट पाहिले तर जास्त मोठं टार्गेट नाही, 27 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज येतो विजय पारधी. इथे मात्र नक्कीच सुरेश पारधी फक्त मात्र या ठिकाणी रोल अदा करतोय, कारण त्याला माहिती आहे की सिंगल धावा सुद्धा जर माझ्या भाटमधून आल्या आणि मी जर शेवटच्या क्षणापर्यंत जर नक्कीच खेळपट्टीवर टिकून जरी राहिलो तरी सुद्धा मात्र या धावांचा आम्ही पाठलाग करू शकतो आणि त्याचमुळे मात्र छोट्या बाकलिपचा तो वारंवार या ठिकाणी वापर करत आहे. और समीकरण भी बहुत आसान हो गया है, बिल्कुल ABCD की तरह आसान समीकरण है इस समय जामुलपाड़ा के सामने। लेस देन रन बॉल इक्वेशन, 17 गेंदे शेष है, जीतने के लिए मात्र 12 रन चाहिए। परंतु अजय काही विद्यार्थ्यांना एबीसीडी सुद्धा मात्र सहजसोपी बोलता येत नसते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्याचं कारण पहा, गोलंदाजी जर अशी झाली तर मात्र हा समीकरण सुद्धा मागणा होऊ शकतोय फलंदाज बाद.
काफी रोमांच पैदा हो सकता है। हो नक्कीच आणि त्याचसाठी आता मात्र नक्कीच साहिलवर ती जबाबदारी टाकलेली आहे कॅप्टनने आणि ती जबाबदारी मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र तो पार पडेल. पहिल्या चेंडूवर त्याने नक्कीच एक धाव या ठिकाणी खर्च केली, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र क्रॉस बॅटेड फटका इथे मात्र पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूने थोडा वेळ नक्कीच हुलकावणी दिली होती आणि त्याच्याच मुले मात्र फलंदाजाने तब्बल पलून 2 धावा पूर्ण केल्या. भावेश पारधी सिच्युएशन नुसार मात्र या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि त्याच्याच मुले आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय आपण 22 या आकड्यावर विजयासाठी आता मात्र 10 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे. बहुत सेंसिबल बैटिंग यहाँ पर देखने को मिलती हुई दोनों भी बल्लेबाजों द्वारा। ज़्यादा जोखिम उठाए बिना सिंगल डबल्स लिए जा रहे हैं, जो कि समय की मांग भी है कहीं ना कहीं। बड़े स्ट्रोक की ज़रूरत नहीं है, उनको मालूम है। और जब आप सिंगल डबल्स लेते रहते हो तो इस तरह से दबाव बॉलर पर आता है लो स्कोरिंग मैच में। वाइड गेंद अब केवल 4 रन दूर है जीत से श्रीराम स्पोर्ट जामुलपाड़ा। कुछ और रन्स यहाँ पर होते, 35 के आसपास का टोटल होता तो निश्चित रूप से बहुत रोमांचक मैच बन सकता था। कदमों का इस्तेमाल, गेंद की पिच तक पहुंच नहीं पाए लेकिन एडजस्टमेंट दिखाई है। अंतिम क्षणों में गेंद को कट किया और तेज सिंगल। बढ़िया बैटिंग। नक्कीच पावलांचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला जो स्ट्रोक होता तो मात्र चेंज केला भावेश पारधीने आणि एक धाव तिथे मात्र नक्कीच कंप्लीट केली. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतो या भावेश पारधीच्या माध्यमातून. इथे मात्र फटका हवेत गेला, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी आणि 2 धावा सुद्धा मात्र पूर्ण झाल्या आणि त्यानंतर पहा चुकीचं क्षेत्ररक्षण, तिहेरी धाव इथे मात्र पूर्ण झाली आणि अशा रीतीने सामना आपण जर पाहिला तर या ठिकाणी जिंकलेला आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक प्रिन्स 11 पीसे. तुम्ही चांगला खेळ पूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी प्रस्थापित केला. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकाचा स्पेल हाताला 6 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत आणि त्या खेळाडूचं नाव आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा शिवनाथ इज द मॅन ऑफ